सध्या निसर्गाचा कोप अनुभवाला येतोय. ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातल्या अन्य भागांप्रमाणेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातही जोरात पडतोय. रायगड जिल्ह्यातल्या अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून अनेक ठिकाणी पूर आलेत. मात्र अशा परिस्थितीत देखील रायगडच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी घोषित करताना संबंधित परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना जरी सुट्टी देण्यात येत असली तरी देखील संबंधित शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेच्या वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन कार्यात मदत करायची आहे असं नमूद केलंय. ही बाब खरं तर सर्वार्थानं अनाकलनीय अशीच ठरली. मुळात आणि मुख्यतः शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांबाबत ठाण्याच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या अशा प्रकारच्या प्रत्येक परिपत्रकामध्ये अशा प्रकारची कोणतीही सक्ती मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मुळीच करण्यात आलेली नाहीये हे आवर्जून सांगावं लागतं. अगदी महापालिका क्षेत्र जी आहेत त्यांच्यामधल्या शिक्षकांसाठी देखील अशीच परिपत्रक आहेत, कोणतीही सक्ती नाहीये. जर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांना शाळेत येणं बंधनकारक केलं तर सध्याच्या पूर परिस्थितीत कोणता धोका निर्माण होऊ शकतो याचा रायगडच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्यानं विचार करणं हे आवश्यक ठरलंय असं अगदी विनम्रपणे सांगावंसं वाटतं. याबाबत केवळ एकच उदाहरण पुरेसं ठरेल. याच आठवड्याच्या प्रारंभी सोमवार दिनांक 6 जुलै रोजी कर्जतच्या उल्हास नदीचं पाणी कर्जत शहराच्या परिसरात अनेक ठिकाणी शिरलं होतं. काही शिक्षक सकाळच्या वेळी या पुराच्या पाण्याच्या पलीकडच्या बाजूला शाळेत येण्यासाठी निघालेले असताना अडकले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. जर असे कर्मचारी शाळेत येण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात अडकले किंवा दुर्दैवाने अन्य काही दुर्घटना घडली तर त्याला मग नेमकं कोण जबाबदार ठरेल असा मूलभूत प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा अगदी तंतोतंत नियमाला अनुसरूनच आहे हे गृहीत धरलं, म्हणजे त्यांनी वेगळं काही केलं नाही, नियमानुसार केलंय, तरी देखील काही मूलभूत प्रश्न यातून निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत मुळातच असंख्य शिक्षके खासगी शाळांमध्ये सेवारत आहेत आणि त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचं वेतन किंवा भत्ते मुळीच मिळत नाहीये. अशी संख्या फार मोठी आहे आणि अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही संबंधित संस्थांनी त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मानधनाच्या तत्वावर केलेली आहे. त्यासाठी शासन एक नया पैसा देखील खर्च करत नाहीये ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आणि मग शासन जर त्यांना काही मानधन देत नसून सुद्धा केवळ नियमांचीच चौकट दाखवत असेल तर हे कितपत संयुक्तिक ठरतं याचाही आता सर्व संबंधितांनी, लोकप्रतिनिधींनी, शासनानं आणि प्रशासनानं देखील अत्यंत गांभीर्यानं विचार करणं आवश्यक ठरलंय. याखेरीज मूलभूत प्रश्न आणखीन एक निर्माण होतो की नियम माणसांसाठी असतात की माणसं नियमांसाठी असतात. हा मूलभूत प्रश्न कधीतरी आम्ही विचारात घेणार आहोत की नाही या निमित्ताने हाही प्रश्न निर्माण झालाय. कारण नियमात जरी अशी तरतूद असली तरी संबंधित ठिकाणी पोहोचणं जर असुरक्षित असेल आणि मग जर असे कर्मचारी त्या ठिकाणी कसे पोहोचतील हा मुळात प्रश्न निर्माण होणार असेल तर नियमाला काय अर्थ उरतो. जर त्यांचा जीव धोक्यात आला तर त्याची भरपाई कोणत्या स्वरूपात मिळणार आहे हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे कदाचित मानधन देईल, म्हणजे नुकसान भरपाई शासन देईल पण जीव परत नाही येणार. त्यामुळे केवळ नियमावर बोट ठेवण्याऐवजी वस्तुस्थिती विचारात घेऊन यामधून व्यवहार्य स्वरूपाचा मार्ग काढणं हे आता अत्यंत आवश्यक ठरलंय, अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच रायगडच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांसह रायगड जिल्ह्यातल्या सर्वच आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी याबाबत अत्यंत गांभीर्यानं पुनर्विचार करणं अत्यावश्यक आहे असं अत्यंत नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो. शेजारच्या ठाणे जिल्ह्याला एक न्याय आणि रायगड जिल्ह्याला मात्र भिन्न न्याय हा प्रकारच मुळात अनाकलनीय आहे. अगदी उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महापालिकेचीही परिपत्रक या संदर्भात आपण पाहावीत.
या संदर्भात मी स्वतः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधला होता. आपण स्वतः देखील याबाबत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी याआधीच बोललेलो आहोत अशी माहिती आदरणीय म्हात्रे सरांनी, आमदार म्हात्रे सरांनी मला दिली होती. मात्र तरी देखील 7 जुलै आणि आज 8 जुलै 2026च्या सुट्टीबाबतच्या परिपत्रकात रायगडच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी तीच वाक्यरचना पुन्हा केलेली आहे. त्यामुळे रायगडच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या निमित्तानं अत्यंत विनम्रपणे जाहीर आवाहन करावंसं वाटतंय की ज्याप्रमाणे अन्य ठिकाणी अगदी ठाणे जिल्ह्यातले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आणि महापालिका क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पूरस्थितीत किंवा आपत्तीच्या अशा कोणत्याही परिस्थितीत शाळेत येण्याबाबतची सक्ती करण्यात येत नाही आणि ते उचितही आहे, कारण त्यांच्या जीवाचा धोका त्यामुळे टळतोय. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याला देखील हाच न्याय माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा अशी त्यांना या निमित्ताने विनंती आहे. शिक्षक आमदार आदरणीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर तसंच रायगड जिल्ह्याचे खासदार, रायगड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, अगदी आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधी यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची या निमित्ताने याबाबत संपर्क साधून संबंधित परिपत्रक भविष्यात सुधारित स्वरूपात निघेल यासाठी प्रयत्न करावेत असं या निमित्तानं जाहीर आवाहन करतोय. रायगडचे सन्माननीय जिल्हाधिकारी याबाबत निश्चितच अत्यंत सहानुभूतीनं आणि गांभीर्यानं विचार करतील असा विश्वास व्यक्त करावासा वाटतो, विश्वास बाळगतोय. कारण आत्ताच म्हटलं, पूर परिस्थितीमुळे जर पोहोचणंच अशक्य असेल तर जीव कितपत धोक्यात टाकावा आणि शासन या कर्मचाऱ्यांना एक नया पैसा वेतन आणि भत्ता देत नसेल तर मग शासनानं यांच्यावर खरंच केवळ नियमात तरतूद आहे म्हणून बोट ठेवून सक्ती करावी का, हा मूलभूत मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतोय. रायगडच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या निमित्तानं पुन्हा एकदा जाहीर आवाहन आहे की नियमावर बोट ठेवू नका, अत्यंत गांभीर्याने आणि सहानुभूतीने विचार करून परिपत्रक आपण सुधारता येईल असा प्रयत्न करावा आणि लोकप्रतिनिधींनी या संदर्भात सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असंही आवाहन अत्यंत विनम्रपणे या निमित्ताने करतोय.